विक्रांतच्या तावडीत सापडलेल्या तीर्थाची अवस्था अत्यंत बिकट करणाऱ्या विक्रांतला अचानकपणे येऊन ऊर्जाने तुडतुड तुडवलेलं असतं आणि चांगली त्याची मस्तीच उतरवलेली असते. खूपच घाबरलेली तीर्था म्हणत असते, वहिनी वहिनी तू आलीस म्हणून, नाहीतर आज माझी अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली असते या माणसाने. त्यावर ऊर्जा तीर्थाला म्हणत असते, अगं तीर्था, तुला घाबरायची गरज नाहीये. आता आता मी आली आहे ना, नको काळजी करूस तू. आता तर याला मी सोडणारच नाहीये. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, ए ऊर्जा शिंदे, तू इथे काय करते? आणि तुला आमच्या दोघांमध्ये पडायची अजिबातच गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय काय बोललास तू तुझ्या घाणेरड्या तोंडातून? या तीर्थाला त्रास देतोयस तू, तीर्थाशी नको नको ते वागतोयस तू. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ती माझी होणारी बायको आहे, त्या नात्याने मी तिच्याबरोबर काहीही करू शकतो. हे वाक्य ऐकल्यानंतर आता ऊर्जाने विक्रांतचं सटासट थोबाड फोडलेलं असतं आणि अशातच आता विक्रांतला खूपच राग आलेला असतो. ऊर्जा आता लगेचच म्हणत असते, जास्त शहाणपणा करू नको. तेवढ्यात तीर्था खूपच घाबरलेली असते. विक्रांतने लगेचच आता तीर्थाच्या समोर असलेल्या ऊर्जाला मारण्यासाठी हात उगारलेला असतो. ऊर्जाने त्याचा हात धरलेला असतो आणि त्याच्या पेकाटात जोरात लाथ घातलेली असते. विक्रांत जाऊन समोर पडतो. तेवढ्यात तीर्था म्हणत असते, वहिनी वहिनी मला खूप भीती वाटते, वहिनी चल इथून. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तीर्था अगं नको घाबरूस तू, मी आहे तुझ्याबरोबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आताच्या आता शौर्याला कॉल कर, नाहीतर हर्षवर्धन सरांना कॉल कर. तेवढ्या तीर्थाने वेळ न दवडता हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. आता तीर्थाच्या मोबाईलवरून आलेला कॉल पाहून हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, काय ग तीर्था, अगं काय झालंय, कुणीकडे आहेस तू? त्यावेळेला तीर्थाने लोकेशन पाठवलेलं असतं आणि लगेचच हर्षवर्धन त्या ठिकाणी पोहोचतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता या विक्रांतच्या तावडीतून ऊर्जाने तीर्थाला तर वाचवलेलं असतं, पण विक्रांतने भली मोठी खुर्ची आता ऊर्जावर फेकलेली असते आणि ती खुर्ची आता ऊर्जाला लागणारच असते. पण तेवढ्यात हर्षवर्धनने मध्ये येऊन ती खुर्ची अडवलेली असते आणि ऊर्जाला वाचवलेलं असतं. आता समोर आलेल्या हर्षवर्धनला पाहून विक्रांत बावचळतो. तो लगेचच म्हणत असतो, बरं झालं हर्ष अंकल तुम्ही आलात. त्यावेळेला तीर्था लगेचच म्हणत असते, डॅड डॅड प्लीज सोडू नका या माणसाला, याने माझ्यावर हात टाकला. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने तीर्थाचे फाटलेले कपडे पाहून विक्रांतला तुड तुड तुडवायला सुरुवात केलेली असते. आता हर्षवर्धन तर फक्त विक्रांतला तुडवतच असतो आणि उचलून उचलून आपटत सुद्धा असतो. हे सगळं पाहून आता ऊर्जाला काळजी वाटू लागलेली असते की हर्षवर्धनने जर मारता मारता या विक्रांतला संपवलं तर उगाचच देणे के लेणे पड जाएंगे. अशातच आपण पाहतोय ऊर्जा हर्षवर्धनला म्हणत असते, हर्षवर्धन सर थांबा, अहो काय करताय तुम्ही, हे अशाने मरेल तो. त्यावेळेला विक्रांतला मी आज मारूनच टाकणार आहे, त्याने माझ्या मुलीवर हात टाकण्याचा विचार तरी कसा केला, असं म्हणत हर्षवर्धन आता विक्रांतला खूपच मारत असतो. तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय ऊर्जाने जवळच कुठे असलेल्या शौर्यला फोन करून बोलवलेलं असतं. शौर्य तिथे आलेला असतो आणि त्यानंतर शौर्य हर्षवर्धनला थांबवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी शौर्य, तीर्था आणि ऊर्जाने मिळून हर्षवर्धनला कंट्रोल केलेलं असतं आणि त्यानंतर विक्रांत अतिशय गंभीर जखमी झालेला असतो. तेवढ्यात ऊर्जासमोर आता हर्षवर्धन हात जोडतो आणि तो बोलू लागतो, ऊर्जा कसे मानू तुझे आभार मलाच कळत नाहीये. मी आत्तापर्यंत तुझ्या विरोधात होतो, पण मला नव्हतं माहिती की तूच माझ्या घरची लक्ष्मी आहेस. असं तसं बोलून आता हर्षवर्धनने जणू ऊर्जाला खरंच आपली सून मानलेली असते. आणि हे सगळं पाहून हर्षवर्धनच्या मुलाला म्हणजे शौर्यला खूप बरं वाटतं. शौर्य म्हणत असतो, डॅड खरंच तुम्ही ऊर्जाला तुमची सून मानता? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मी तर पहिल्या दिवसापासूनच ऊर्जाला माझी सून मानली होती, पण परिस्थितीच अशी होती की मला तिच्या विरोधात नेहमी बोलावं लागलं. सॉरी ऊर्जा, मी तुला आत्तापर्यंत खूप त्रास दिलाय, खूप हर्ट केलंय. आणि तुला असं वाटतं ना की तुझ्या वडिलांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे, तर आज मी तुला तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं खरं कारण सांगणार आहे, जे तुला माहीतच नसावं कदाचित. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे? त्यानंतर आता हर्षवर्धनने ऊर्जाला जे काही म्हटलेलं असतं ते पाहून ऊर्जा म्हणत असते, काय
म्हणजे हे सगळं असं होतं तर या सगळ्या मागे या विक्रांतच्या बापाचा हात आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो, या विक्रांतच्या बापाने मला सुद्धा स्वतःच्या आमदारकीच्या जोरावर खूपच ठिकाणी अडकवून ठेवलंय. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, जर असं असेल ना तर तुम्ही आता अजिबातच घाबरू नका, कारण तुम्ही सुद्धा वकील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्येष्ठ वकील आणि तुमच्या समोर उभी आहे तुमची सून ज्युनियर वकील. आपण दोघं मिळून याची चांगलीच जिरवू. त्यावेळेला हर्षवर्धनला आता खूपच बरं वाटलेलं असतं की चला, माझा हात आता बळकट झालाय. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे शौर्यने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांनी आल्या आल्या विक्रांतला तिथून थेट हॉस्पिटलला आधी ॲडमिट केलेलं असतं, कारण विक्रांतला हर्षवर्धनने मजबूत तोडून ठेवलेलं असतं. आता हॉस्पिटलला विक्रांतला ॲडमिट केलंय ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरते. त्याच बातमीच्या माध्यमातून शिर्केला कळतं की विक्रांतला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं आहे. शिर्के तात्काळ त्या हॉस्पिटलला पोहोचतो. तिथे आधीपासूनच पोलीस असतात आणि पोलीस विक्रांतचा जबाब नोंदवत असतात. त्याच वेळेला शिर्के म्हणत असतो, कुणी केली माझ्या मुलाची ही अवस्था. त्यावेळेला विक्रांत आता समोरून हर्षवर्धनचं नाव घेतो. आता हर्षवर्धनचं नाव समोर आल्यामुळे हा शिर्के गोंधळतो. शिर्के म्हणत असतो, विक्रांत, तू काय दारू बिरू प्यायला नाही आहेस ना? त्या वकील साहेबांचं नाव का घेतोयस तू? त्यावेळेला आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा, अहो तुम्ही असं काय बोलताय? त्या हर्षवर्धननेच मला उचलून आपटलंय. हे सगळं ऐकल्यावर आता विक्रांतच्या बोलण्यावर आधी या शिर्केला अजिबातच विश्वास नव्हतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. हर्षवर्धनला शिर्केचा कॉल आलेला असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, कॉल स्पीकरवर करा, मला सुद्धा कळू दे हा नेमका शिर्के आता काय बोलणार आहे. तेवढ्यात हर्षवर्धनने कॉल स्पीकरवर केलेला असतो. शिर्के बोलू लागतो, काय वकील साहेब, हे काय ऐकतोय मी? तुम्ही माझ्या मुलाला मरेस्तोर मारलात आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेपर्यंत त्याची अवस्था बिकट केलीत. त्यावेळेला आता शिर्केला थेट हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, तुम्हाला माझ्याकडनं नेमकं अपेक्षित तरी काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, म्हणजे त्यावेळेला हर्षवर्धनने स्पष्टपणे म्हटलेलं असतं की तुमच्या त्या नालायक मुलाने आधी पद्मावर हात टाकला आणि त्यानंतरही मी त्याला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज त्याने हद्द केली. ते वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, काय केलंय स्पष्ट सांगा मला. त्यावेळेला आता हर्षवर्धन म्हणत असतो, त्याने माझ्या मुलीवर तीर्थावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकल्यावर मात्र शिर्के आता रागात स्वतःच्या मुलाकडे पाहत असतो आणि अशातच आता हर्षवर्धन बोलू लागतो, नशीब समजा तुमचं, तुमच्या मुलाला अजूनही जिवंत सोडलंय. त्याला सांगा, आता जर पुन्हा माझ्या मुलीच्या आसपास जरी दिसलास ना तर तुला अजिबातच मी जिवंत सोडणार नाही, असं बोलून हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो. त्यानंतर आपण पाहतोय आता तिथे शिर्केने विक्रांतला साटकन कानाखाली खेचलेली असते. विक्रांत लगेचच म्हणत असतो, पप्पा, अहो काय चाललंय तुमचं? इथे माझी अवस्था काय आहे? त्यानंतर सुद्धा तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसमोर बदडताय. त्यावेळेला आता हर्षवर्धनने जे काही सांगितलं त्यानंतर तुझी अवस्था यापेक्षाही बेकार केली पाहिजे, असं आता शिर्केने या नालायक विक्रांतला म्हटलेलं असतं. त्यावेळेला विक्रांतचं म्हणणं असतं, अहो पप्पा, तुम्ही समजून तरी घ्या. तुम्हीच त्या दिवशी हर्ष अंकलला म्हणाला होतात ना की आता विक्रांतचं लग्न तीर्थाशी आणि शौर्याचं लग्न अर्पिताशी झालंच पाहिजे. अहो जर ती माझी होणारी बायको आहे तर मी साधं तिला भेटू सुद्धा नाही का? फक्त तिला भेटायला गेलो होतो, बाकी काही नाही. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, म्हणजे त्यावेळेला विक्रांतने असं म्हटलेलं असतं, अहो पप्पा, फक्त जाऊन तिला भेटलो, बाकी मी तिला काही केलेलं नाहीये. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, अच्छा, म्हणजे हर्षवर्धनने स्वतःची पाठ सोडवण्यासाठी माझ्या मुलावर इतके घाणेरडे आरोप केलेत तर, आणि फक्त आरोप नाही तर त्याला कुत्र्यासारखं मारले सुद्धा. हर्षवर्धन जहागीरदार, आता तर मी तुला सोडत नाही, असं म्हणत आता शिर्केने स्वतःची पॉवर दाखवण्याचा विचार केलेला असतो. त्याने आता पोलिसांना स्पष्ट सांगितलेलं असतं, या हर्षवर्धनच्या विरोधात आता केस दाखल करा. पोलिसही आधी केस दाखल करायला तयार नसतात, पण शेवटी पोलिसांनी एका नकली कागदावर केस दाखल केलेली असते. आणि अशातच आता पोलीस थेट हर्षवर्धनच्या बंगल्यावर पोहोचतात. आलेल्या पोलिसांना पाहून
आधी हर्षवर्धनला आणि ऊर्जाला असं वाटत असतं की पोलीस प्राथमिक चौकशी करायला आले असतील की विक्रांतला का मारलं, पण विक्रांतला मारलं म्हणून पोलीस अटक करायला आले. हे जेव्हा ऊर्जा आणि हर्षवर्धनला कळतं त्यावेळी मात्र दोघांना धक्काच बसतो. आणि अशातच आता पोलिसांना थेट हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुमचं? मी माझ्या मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यावर हात उचलला आणि नशीब समजा त्याला मी जिवंत ठेवलंय. हे सगळं ऐकल्यावर पोलीस म्हणत असतात, अहो हर्षवर्धन सर, समजतंय आम्हाला, पण आमचाही नाईलाज आहे. आम्हाला तुम्हाला सध्या तरी इथून अटक करून न्यावी लागेल, नाहीतर आमदार साहेब वरपर्यंत तुमची चांगली सेटिंग करणार आहेत. हे सगळं ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर चांगलेच दबावाखाली आहेत आणि त्यांच्यावर चांगलाच वरून आलेला प्रेशर आहे. हे आता ऊर्जाने हर्षवर्धनला सांगितलेलं असतं. हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा अगदी बरोबर बोलतेस तू. आता तर आपल्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलंच पाहिजे आणि तिथे विक्रांतचे 12 वाजवले पाहिजेत. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर थांबा. त्या विक्रांतने आपल्या तीर्थाशी तिथे जे काही केलंय ना त्याचा व्हिडिओच माझ्याकडे आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे लगेचच आता ऊर्जाने स्वतःकडील तो व्हिडिओ हर्षवर्धनच्या हातात दिलेला असतो. हर्षवर्धन तो व्हिडिओ प्ले करून पाहतो आणि त्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, आता तर माझ्या हातात त्या नालायक विक्रांतच्या विरोधात जबरदस्त असा पुरावा आहे आणि या पुराव्याच्या आधारावर तर तुम्ही त्या विक्रांतला कडकातील कडक शिक्षा मिळवून देऊ शकता. हे सगळं ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, बघू तो पुरावा. आणि लगेचच आता हर्षवर्धनने तो पुरावा थेट पोलिसांच्या हातात दिलेला असतो. पोलीस त्या पुराव्याला निरखून पाहतात आणि तो पुरावा निरखून पाहिल्यानंतर पोलिसांना कळून चुकलेलं असतं की आता काहीही झालं तरी आमदार शिर्केच्या या पोराला चांगलंच बदडून काढायचं आणि त्याच्या विरोधातच चांगली केस बनवायची. लगेचच आता पोलीस हर्षवर्धनला म्हणत असतात, हर्षवर्धन साहेब माफ करा, चुकलो आम्ही, आम्हाला माहीत नव्हतं की या नालायकाने सगळं असं केलंय. आता तर हा पुरावा या नालायकाला चांगलाच कडकातील कडक शिक्षा मिळवून देण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तेवढ्यात पोलीस तिथून निघत असताना लगेचच आता शौर्य पुढे येतो आणि म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब काही लागलं तर सांगा, मी येतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य अरे असं बोलायची गरज नाहीये. आणि तेवढ्यात पोलीस तिथून निघून गेलेले असतात. पोलिसांनी आता हर्षवर्धनला पकडून तुरुंगात टाकलं की नाही असं विक्रांत स्वतःच्या बापाला विचारत असतो. त्यावेळेला हर्षवर्धनला, अरे टाकतील तुरुंगात पोलीस, काळजी करू नकोस तू, तुझा बाप आमदार आहे आणि तुझ्यावर हात उचलणाऱ्या व्यक्तीला तर मी सोडणारच नाही, असं जेव्हा आमदार शिर्केने विक्रांतला म्हटलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस म्हणत असतात, माफ करा आमदार शिर्के, पण आता तुम्ही जसं म्हटलंय तसं नाही होऊ शकत. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, म्हणजे? तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, आमदार शिर्के, खरं तर तुमचाच मुलगा नालायक आहे. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, माझ्यासमोर माझ्या मुलाला नालायक बोलायची हिंमत करताय तुम्ही? त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो, फक्त नालायक बोलायची हिंमत नाही तर आता याच्या हातात बेड्या ठोकून याला इथून फरफटत नेऊन तुरुंगात टाकणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, पण काय असं केलंय माझ्या मुलाने? तेवढ्यात आमदार शिर्केला आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, ते तर आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनलाच दाखवू. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टरने आपल्याबरोबर असलेल्या कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं, या नालायकाच्या हातात बेड्या ठोका आणि अक्षरशः फरफटत नेऊन याला तुरुंगात टाका. आता आमदार शिर्के देखील हतबल असतो, त्याला कळत नसतं की नेमकं काय चाललंय. आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आमदार शिर्के पोलीस स्टेशनला पोहोचतो. तिथे गेल्यावर तो विचारत असतो, का असं वागलात तुम्ही? तेवढ्यात आमदार शिर्केला आता हर्षवर्धनने पाठवलेला तो व्हिडिओ दाखवण्यात आलेला असतो आणि तो व्हिडिओ पाहून आमदार शिर्केने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतलेला असतो. कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की विक्रांत तीर्थावर हात टाकत आहे. तीर्था खूपच घाबरलेली आहे. ती त्याला रिक्वेस्ट करत आहे की प्लीज तू जा इथून. पण विक्रांत म्हणत असतो, आता तर मी तुला सोडणारच नाही. तुझ्याबरोबर आता मी काय करतो ते बघ. जे मी पद्माबरोबर केलंय ना तेच तुझ्याबरोबर करणार आणि मग तुला आणि तुझ्या बापाला मी कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे विक्रांत बोलत आहे. आणि आता सगळं काही आमदार शिर्केने ऐकलेलं आहे. आमदार शिर्के म्हणत असतो, बाप रे, आता मी काय करू? आता या
पोलिसांकडे आणि त्या हर्षवर्धनकडे सुद्धा कडक पुरावा आहे आणि त्यात हर्षवर्धन एकदम माजलेला वकील आहे. तो तर माझ्या मुलाच्या विरोधात वेगळी केस लावेल. आणि अशातच आता तिथे हर्षवर्धन आणि ऊर्जा आलेले असतात आणि थेट त्यांनी पोलिसांना जी काही कलम सांगितलेली असतात ती आता लावण्यात आलेली असतात. आमदार शिर्के हर्षवर्धनला हात जोडत असतो. वकील साहेब समजून घ्या, हे आपलं घरातलं मॅटर आहे, असं आपण चार चौघात उघड करणं योग्य नाही. तुम्ही प्लीज या विक्रांतच्या विरोधात जी काही केस लावत आहात ती मागे घ्या. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, अजिबातच नाही. तुमच्या या नालायक मुलाला वठणीवर आणण्याची हीच ती वेळ आहे. जर तुम्हाला खरंच वाटतं येत्या काळामध्ये तुमचा मुलगा तुमच्या तावडीत हवा असेल तर त्याला काही वर्ष शिक्षा भोगूनच येऊ दे. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, अहो ऊर्जा मॅडम, इतकं तापू नका हो. मी तुमच्या सासऱ्यांशी बोलतोय ना, तुम्ही जरा थांबा ना. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, मुळात तर आता मला तुमच्याशी अजिबातच बोलायची इच्छा नाहीये. मला माहित होतं तुमचा मुलगा खरंच नालायक आहे, पण इतक्या खालच्या दर्जाचा नालायक आहे हे मला माहीत नव्हतं. त्याने आज माझ्या मुलीवर हात टाकून जे काही केलंय ना, त्यानंतर तर मी उभ्या आयुष्यात त्याला कधीच माफ करणार नाहीये. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे त्याला माफ करण्यासाठी अजिबातच रिक्वेस्ट करू नका. इन्स्पेक्टर साहेब, लवकरात लवकर मी सांगितलेली सगळी कलम लावा. आता आमदार शिर्के पूर्णपणे हतबल असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आता काहीही झालं तरी या विक्रांतला वाचवण्यासाठी स्वतः मी काहीच करू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आतून विक्रांत म्हणत असतो, अहो पप्पा, या हर्षवर्धनला अजिबातच घाबरू नका आणि या ऊर्जाला तर घाबरायची गरज नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता वरती फोन लावा आणि ह्या दोघांचीही वकिली सनद रद्द करायला लावा. हे वाक्य ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, वा आमदार शिर्के वा, म्हणजे सगळं असं करणार तर तुम्ही, सत्तेचा गैरवापर करणार तर तुम्ही. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशा याचं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.